हॅलो एव्हरीवन, थंडी कशी काय? आमच्याकडे तर खूप थंडी आहे। मी यावेळेला अक्षरशः बघा शॉल ओढून बसलेली आहे आणि आबोलीला लग्न आधी काय काय मी पार्टी दिली आहे ना, बरेचसे आयटम्स मी तिला स्वतः बनवून खाऊ घातले, काही वेळेला मी तिला बाहेर घेऊन गेली। सो गाईज, आबोलीला पार्टी द्यायचं ठरवलेलं आहे आणि आजचा डे 1 आहे। डे 1 मध्ये पार्सल काय आलेलं आहे? चायनीज नूडल्स आणि मंचुरियन। बोल ना। भाजी भाजी तिखट लागते, याला भाजी तिखट लागते। आणि हे पाणी न मागता चाललंय आणि खाणं बरं का, एकदाही पाणी मागितलं नाही हे करताना। ते चाललेलं आहे काजलचं धिरड, जे पप्पांना आणि आमच्या शंभूराजांसाठी आहे। पण हे बघा, आज पार्टी आहे त्यामुळे चायनीज आणले गेलेले आहेत आणि डे 1 ची पार्टी आहे। या तुम्ही पण याऊ। हॅलो एव्हरीवन, डे 2 आज काहीतरी वेगळा आयटम केलेला आहे आणि आजचा आयटम आहे छान इडली, सांबार आणि चटणी। सो बघा, इडल्या करून झालेल्या आहेत, चटणी सुद्धा माझी करून झाली आहे। हिरवी मिरची, शेंगदाणे वगैरे सगळं टाकून आता राहिले फक्त वरणाला फोडणी द्यायचं काम। हो, माझी बाजूला काय आंबट गोड वरण चटणी कसं चाललंय? एकदम बढ़िया, पद्धतशीर उद्या एकदम। छोट्या आमचा इडली काटोय। सो आबोली आणि शंभूराजे बसले, तिला सांबार आवडत नाही त्यामुळे ती खाणार आहे चटणी इडली आजचा प्रकार होता। पुढचा प्रकार काय आहे बाई? जंगलात नाही पाठवते आपण, ती आपल्याकडून खाऊन गेली पाहिजे, तिथे जाऊन ती खाईल पण जळगावची टेस्ट नाही येणार ना त्याला, आणि तिथे गेल्यावर स्वतःच्या हाताने करून खायचं। इथे आज सध्या आहे अजून 8 दिवस तर मी करून खाऊ घालते। स्वतःच्या हाताने करून देणार नाही, तू चल बाहेर, मी पण चलतो। का आज मी मार्केटला म्हणजे मला कामाने जायचं होतं बाहेर, म्हणून मी एकटी गेली होती। येता घेऊन आली आहे आबोलीसाठी। एकटीसाठी नाही, असं तर होणारच नाही, तुला एकटीला काही गोष्ट राहील, तुला खाऊ घालायची म्हणजे मी पण खाणार, तू पण खाणार असं आहे। सो दाबेली आणली, दाबेली खाते आता। तिसरा आयटम आहे हा आमचा, तिसरा। असे लवकरच पटापट आयटम्स आम्हाला कम्प्लीट करायचे आहेत। पाणीपुरी पाहिजे, नंतर रगडा पाहिजे जळगावचा फेमस, त्याच्यानंतर भरीत आताच खाल्लाय त्याच्यामुळे भरीत नकोय। आणि खाल्ला गेला ऐक ना पुढे ताई, तू सांगत राहा, पावभाजी पण पाहिजे का बरं? हा, महावीरची पावभाजी पण पाहिजे, हे स्वामी चाटवाल्याचं काय म्हणतं पाणीपुरी पाहिजे आहे। सगळं मी हळूहळू 23 तारखेपर्यंत आपल्याकडे वेळ आहे, तोपर्यंत हिला खाऊ घालायचं। आता 3 आयटम झाले, आता हा 4था आहे। आणि आज मात्र सगळ्यांची इच्छा होती की चला भेळ बनवूयात म्हणून बाहेर जाऊन मस्त मी कचोरी सुद्धा घेऊन आलेली। आता भेळ बनवायचं। सगळेजण बघा कशी टपून बसलेले आहेत, वांचू हे जरा शंभर धरून बसलाय म्हणून। पप्पाचे बघा, पप्पा माझा मोबाईल येतो, हात लावायचा नाही माझ्या मोबाईलला। चला काजल बनव बराबर, आणि कचोरी आण, मी उघडून देते तुला। काका भरपूर टाका आणि मस्त करा। या पप्पाला खायची आज भेळ का पप्पा? काजल पार्टी देऊन राहिली, आबोली गावाला चालली म्हणे 10 दिवसात। हो, ती म्हणे आलू पराठे पण करून देईन म्हणे। आबोली तू फक्त पदार्थ सांग, मी बनवते म्हणे। येस, खाती म्हणे मी। हा, आणि दिवस आहे, आपण खाऊ घालून द्यावं, आपल्याकडनं आपण सगळं करावं। वा वा, दाढी मिशीला लागतं, ती दाढी मिशी कमी करून आता उद्या। अरे उखाणे पाठ करायची बाकीचे आहे ग, जरा काही सजेशन द्या ग। भेळ मिळालेली आहे, टेस्ट करूयात आणि सांगूयात तिला कशी झाली। शंभू बेबी पार्टी देणं सुरू झालेलं आहे आणि आतापर्यंत काल भेळ खाल्ली होती, आता भेळच्या पुढे आम्ही आलेलो आहोत। आज केलंय आमच्याकडे, केलेलं नाही, आम्ही विकत आणलेलं आहे, खानदे स्पेशल वरणबट्टी वांग्याची भाजी। सो या जेवायला। खानदेशातून आबोली पुण्याला जाणार आहे ना, त्यामुळे आता खानदेश स्पेशली एक दिवस तिला खाऊ घालून देऊ। काय आहे माहिती का? काय शंभू आज काय खातो आपण आज? याला काय म्हणतात? पिझ्झा। तो पिझ्झा खायचा म्हणून शंभूराजांनी बघा डिशेस आणलेले आहेत। सो
या पटकन आम्ही पण आता वाटणी बघू द्या आमच्याकडनं, पण आम्हाला पण खायचे काही आहे त्यामुळे आपण खाऊन घेऊया, मग भेटूया. बाय बाय. बॅचलर पार्टीचा आज आमचा शेवटचा दिवस आहे. यानंतरची आमची बॅचलर पार्टी कधी होणार आहे, म्हणजे आम्ही दोघी जणी सेपरेट काहीतरी खायला आलो, हे कसं कधी होईल हे माहीत नाहीये. सो आबोलीला कधीचं स्वामी चाटची पाणीपुरी दहीपुरी आवडते, मग आम्ही आज आलेलो आहोत. खाओ जी लो, इसके बाद अब जब भी कब आएंगे तब तुम्हारी शादी हो चुकी होंगी. आरामात खा. चला एकच बाईट गेले मी, आता मला नकोय कारण खरं तर घरी जाऊयात. आणि चला आता जे काही राहिलंय ते नंतर येईल तेव्हा मिळेल बरं का तुला. अजून बऱ्याचशा आयटम्स होते, लिस्ट होत्या जे मी तिला खाऊ घातलेलं आहे. आणि ती जेव्हा आता आली होती लग्नानंतर, सत्यनारायण वगैरे झालं त्यानंतर आम्ही तिला दोघांनाही त्यांना खूप छान पार्टी दिली. त्यांना जळगाव जे फेमस आहे किंवा त्यांना जे खायचं होतं ते सगळं खाऊ घातलं. आणि हा व्हिडिओ इथेच थांबवते. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.